ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण मागील भागात अधिक मासाचे नियम हे बघितले. आजच्या भागामध्ये अधिक मासाला इतके महत्त्व का आहे, हा अधिक मास इतका महत्त्वाचा का मानला जातो, हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंडातील पाण्याने अधिक पडून राहिल्याने त्या एका वानराला अधिक मासात 5 दिवसाचे स्नान घडले. त्या स्नानाच्या प्रभावाने त्याचा कपिदेह जाऊन दिव्य देह त्याला प्राप्त झाला. त्याला नेण्यासाठी जेव्हा स्वर्गातून विमान आले, त्यात अनेक वैष्णव बसलेले होते. गंधर्व सुस्वर गायन गात होते, अप्सरा नृत्य करत होत्या, सोन्याच्या घंटिका वाजत होत्या. ते दिव्य विमान पाहून दिव्यदेहधारी कर्दयाच्या अंगात मोठे आश्चर्य संचारले आणि मी एवढा पापी, तरी मला नेण्यासाठी विमान कसे आले? मी त्या योग्यतेचा नाही, असे जेव्हा त्याला मनोमन तो म्हणू लागला, तेवढ्यात अप्सरेने त्याच्या मस्तकावर शुभ्र छत्र धरले. 2 अप्सरा त्याला वारा घालू लागल्या. काही स्त्रिया विमानातून उतरून गायन नृत्य करू लागल्या. एकतर सोन्याच्या झारीत गंगाजळ घेऊन आली. आपण तर काहीच पुण्य केले नाही, तरी एवढे सुख काय मिळाले, हा विचार त्याच्या मनात घोळत असतानाच त्याच्यासमोर देवदूत सुशील व पुण्यशील आले आणि विचार करण्यात वेळ का घालवतात, गोलोकात चला असे तेव्हा त्याला म्हणाले. त्यावेळी कर्दय म्हणाला की कोणत्या पुण्यामुळे माझी एवढी पापे नष्ट झाली? त्याला विश्वास बसेना, कारण गवताचे अंकुर, आकाशातील तारे, मातीचे कण यांच्यासारखी माझ्या हातून असंख्य पापे झालेली आहेत, तरी माझ्यासाठी विमान कसे काय आले? त्यावर देवदूत त्याला म्हणाले की तुझ्याकडून घडलेले पुण्य तुला ज्ञात नाही, तुला माहिती नाही तुझ्याकडून काय पुण्य घडले. सर्व महिन्यातील श्रेष्ठ तो अधिक मास असतो आणि या अधिक मासात तू वानर देहाने अत्यंत कठीण असे व्रत केले. तोंडात फोड आल्यामुळे तू काही खाऊ शकला नाही आणि त्यामुळे फोड आल्यामुळे तुझ्याकडून उपवास घडला गेला. तू भुकेपोटी फळे तोडलीस, पण खाता येत नसल्याने खाली टाकलीस आणि ती फळे उत्तर पशुपक्ष्यांनी खाल्ली. अशा प्रकारे तुझ्याकडून अन्नदान घडले गेले. दुःखामुळे तोंडात फोड आल्यामुळे तू पाणी देखील पिऊ शकला नाहीस. ऊन वारा पाऊस सहन करून तुझ्या हातून तप घडले गेले. मृग तीर्थात तू पडला, डाहे फोडली, पाण्यातून बाहेर न आल्याने 5 दिवस थंड पाण्याचे पापनाशक तीर्थस्थान तुला घडले. अजाणतेपणे का होईना तीव्र तप तुझ्या हातातून झाले. त्या तपाने तुझी सर्व पापे ही धुतली गेली. देवदूताने सांगितलेला समाचार जेव्हा त्याने ऐकला, तो आनंदाने ढसाढसा रडू लागला आणि सर्वांना त्याने नमस्कार केला. दिव्य विमानाला प्रदक्षिणा घालीन हरिदूतांसह तो गोलोकात गेला. गोलोकात उतरताच त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. श्रीकृष्णाच्या सानिध्यात तो राहू लागला. असते अधिक मासा या व्रताचे फळ. न कळत जरी आपल्याकडनं काही उपवास घडला तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळते. कलियुगातील संसारातील दुःखाने त्रस्त लोकांचे कल्याण घडवण्यासाठी अधिक मासाचे महात्म्य श्री नारायणांनी अनेक कथांच्या आधारे सांगितले आहे. नारदांना लोककल्याणाचा उपाय कळावा, तो कळाला आणि तो सत्यलोकी निघून गेला. ऋषीजनांना पुरुषोत्तम मास हा फार पुण्यप्रद असा मास आहे. या महिन्याला केलेल्या तपाने भक्ताला सुख व मोक्ष मिळतो. या ग्रंथाचे जर आपण पारायण अधिक मासात केले तर व्रत साधना आपल्याकडून घडते आणि त्याचे अधिकाधिक पुण्यफळ आपल्याला लागते. मी अधिक मास महात्म्य कथासार या पारायण संपूर्ण व्हिडिओ
तसेच संपूर्ण 31 अध्याय एकाच व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते अधिक मासात वाचता नाही आले तरी कमीत कमी ऐकता येईल आणि त्याचे पुण्य तुम्हाला जास्तीत जास्त घेता येईल. अधिक मासाचे तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळेल. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला संपूर्ण अध्याय एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. धन्यवाद.